मनी विठ्ठलाची आस आणि अंगी ध्यास विठ्ठलाचा, अशीच काही परिस्थिती वारकऱ्यांची झालेली आहे। ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत जे जे कुणी आहेत वारकरी ते सगळे आता दिवेघाटाचा अवघड रस्ता नागमोडी वळण पार करत आहेत। ही दृश्य ज्ञानोबा माऊलींच्या पालखीची दिवेघाटामध्ये ही पालखी आलेली आहे आणि हजारो लाखो वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेत। या दिवेघाटातल्या नागमोड्या वळणांमध्ये आता फक्त विठ्ठल नामाचा गजर होतो आहे। दिवेघाटामध्ये विठ्ठल नामाचा गजर होतो आहे आणि वारकरी झपाझप आता पंढरपुराकडे चालू लागलेले आहेत। तुकोबारायांची पालखी ही लोणी काळभोर इथं आज मुक्कामी असेल, तर ज्ञानोबा माऊलींची पालखी अत्यंत विलोभनीय अशा टप्प्यावर आहे, म्हणजेच दिवेघाटाच्या टप्प्यावर आहे। माऊलींची पालखी दिवेघाटातून जाते आहे। दिवेघाटाची अवघड चढण पार करताना अनेक वारकरी थकतात, मात्र वारीतला हा टप्पा पार केला की पुढे लवकरच विठ्ठलाची भेट होणार असते आणि या ओढीने झपाझप पावलं या वारकऱ्यांची पुढे चालू असतात, चालायला लागतात। वारकरी सध्या दिवेघाटातून चाललेले आहेत। आमचे प्रतिनिधी दिवेघाटात गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत। गोविंद, अत्यंत सुंदर असं हे दृश्य असतं। खरं तर काही वेळापूर्वी जेव्हा आपण बोलत होतो, आपण म्हणाला ज्ञानोबा माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी पर्जन्य सुद्धा आलेलं होतं, पर्जन्यवृष्टी झाली आणि त्यामुळे ओला ओला रस्ता सगळा झालेला असेल। काय आत्ताचं वातावरण आहे दिवेघाटातलं? अर्थातच जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझी जुळती आणि दिव्यत्वाची प्रचिती माऊलींच्या पालखी सोहळ्याचे भव्यता दिव्यता या दिवेघाटामध्ये बघायला मिळते। काही क्षणापूर्वी पालखी जी आहे ती दिवेघाटातनं पुढे गेलेली आहे। काही वेळातच हा दिवेघाट पालखी सोहळा पार करेल। मात्र सुवर्ण अत्यंत भारावलेलं वातावरण आहे। पहाटे 4 वाजल्यापासून वारकऱ्यांची ही गर्दी सातत्याने इथे रीघ जी आहे ते बघायला मिळते। थोड्याच वेळात पालखी दिवेघाट पार करून 10 किलोमीटरचा प्रवास जो संपेल पालखीचा आणि सासवड मुक्कामी जाईल। मात्र जी रीघ आहे वारकऱ्यांची ती अजूनही कायम आहे। पालखी सोहळ्यामागची आपण जी हे वारकरी बघतोय, किंबहुना याच्यापेक्षा जास्त सकाळपासून वारकरी पुढे गेलेले आहेत आणि या वारकऱ्यांना एकच असं असते, कितीही मोठी अडचण आली, कितीही मोठी चढणं आली तर ते पुढे पार करायची, कारण की पुढे निर्मळ स्वच्छ निव्वळ निखळ आनंद आहे तो पांडुरंगाच्या भेटीचा। आणि हे दिवेघाटाची जी चढण आहे किंवा हा जो प्रवास आहे तो आपल्याला आयुष्यात हेच शिकवतो की आपणही कोणत्याही आयुष्यात अडचण आली तर अशा पद्धतीने हरिनाम मुखी घेत पुढे जाऊ शकतो। आपल्याला कोणताही अडथळा राहणार नाही। खरं तर याच क्षणासाठी पहाटेपासून ही सगळी मंडळी इथे थांबली होती। दिवेघाटाचा अवघड टप्पा पालखीने पार केला, पालखी सोहळ्याने पार केला आणि पुढच्या मुक्कामासाठी सासवडला पालखी पोहोचते आहे। आणि सगळ्यात आधी सुवर्ण अत्यंत आनंदाची बाब, सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांसाठी पालखीची जी दृश्य आहेत ते आपण इथे दाखवलेले आहेत। दिवेघाटात पालखी ज्यावेळेस पोहोचते त्यावेळेस शिगेला असतो या सगळ्या वारकऱ्यांचा उत्साह आणि आनंद। नक्की एक मुद्दा गोविंद विशेष करून आपण ज्याविषयी बोलावं, कारण आपण स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहात। ज्ञानोबा माऊलींची पालखी जेव्हा या दिवेघाटातून पुढे जाते तेव्हा निसर्गाचा अक्षरशः सोहळा या ठिकाणी साजरा होत असतो। म्हणजे वारकरी तर दंग असतातच हरिनामामध्ये, मात्र निसर्गाचा सुद्धा सोहळा सुरू असतो। एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला दरी आणि पाऊस। त्यामध्ये कसं या सृष्टीचं वर्णन कराल? या वारकऱ्यांच्या सृष्टीमध्ये नाहून जाण्याचं कसं वर्णन कराल? सुवर्ण, अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्ही म्हणालात की मी काही वारकऱ्यांशी जेव्हा काही वेळापूर्वी बोललो ते भिजत होते अक्षरशः। खरं तर ऊन पाऊस वारा कशाची तमानं बाळगता मार्गस्थ होतात। मात्र काही वारकऱ्यांचं म्हणणं होतं की मागील 2 वर्ष सातत्याने या घाटातून चढत असताना आम्हाला घाम येत होता, पूर्ण घामाने अंग भिजत होतं। मात्र यावेळेस वरुण राजाने कृपा केली आणि पालखीची जे स्वागत आहे ते सातत्याने मागच्या 2 तासापासून इकडे पावसाची रिमझिम सुरू आहे। जोरदार पाऊसही झाला काही वेळापूर्वी आणि अत्यंत आनंदाने नाचत होते। त्यांच्याकडे कपडे भिजतील, काही आपल्याला तब्येत बिघडेल याची कुठलीही तमा न बाळगता ज्याच्यासाठी ही सगळी मंडळी विठोबाकडे चालली आहेत, पांडुरंगाकडे चालली आहेत की पाऊस पडू दे आणि दुष्काळ जो आहे तो नाहीसा होऊ दे, यासाठी ही सगळी वारकरी जात आहेत। त्यांच्याकडे एकच मागणं आहे की सुखी ठेव सगळ्यांना, आणि त्यांचं कुठेतरी गाऱ्हाण ऐकलं जातंय। त्यांना कुठलीही तमा नाही आहे आणि हा प्रवास
कुठेही थांबू द्यायचा नाही, हेच यातनं स्पष्ट होते. सुवर्णा. गोविंद, अनेक वारकऱ्यांशी आपण या वारी दरम्यान वार्तांकन करताना भेटला असाल, बोलला असाल. मुळात प्रश्न हा पडतो की इतका शेकडो मैल प्रवास करून सुद्धा पायात कधी कधी चप्पलही नसते, तरीही अनवाणी प्रवास, कधी कधी उन्हाचा सामना करावा लागतो, कधी कधी पावसाचा, तरी सुद्धा चेहऱ्यावर स्मितहास्य असतं आणि ओठांमध्ये माऊली माऊलीचा गजर असतो किंवा हरिनामाचा गजर असतो. ही येते कुठून ऊर्जा या सगळ्या वारकऱ्यांमध्ये? फक्त हरिनामाचा गजर ही या सगळ्या वारकऱ्यांची ऊर्जा आहे. जसं तुम्ही म्हणालात की या कोणत्याही वारकऱ्याच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर त्या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यामध्ये माऊली, विठ्ठल दिसतो आणि हे एकमेकांचे सुखदुःख वाटत, एकमेकाला बोलत हा दिवे घाट असू देत किंवा हा सगळा 200-250 किलोमीटरचा प्रवास असू देत पार करत असतात. आणि ही ऊर्जा जी आहे ती अत्यंत सकारात्मक आहे. कोणताही भेदभाव नाही आहे, कोणत्या जाती धर्माचा आहे, कोणी कोणाला विचारत नाही, एकमेकाला सहाय्य करायचं. माऊलीच्या ओढीनं, विठोबाच्या ओढीनं माऊलीचं नाम घेत हे सगळे मार्गस्थ होत असतात. आणि हा सोहळा आजचा नाही आहे, तर शेकडो वर्षापासून इथे चालत आलेला आहे. आणि हा जो वारसा आहे समग्रपणे हे सगळे वारकरी चालवत आहेत. आपण जर आत्ताची दृश्य बघितली तर घाट जसा जसा हे वर चढतात ही सगळी वारकरी, तसा तसा त्यांचा उत्साह अधिक शिगेला पोहोचतो, वाढतो. याचं कारणच हे आहे की पांडुरंगाच्या आपण जवळ पोहोचतोय. एक एक पाऊल का होईना पुढे जायचं आणि आपलं ध्येय जे आहे पांडुरंगाचं दर्शन हे आपण घ्यायचं, एवढंच यांच्या ध्यानीमणी असते. आणि हे अत्यंत विलोभनीय आहे, विलक्षण आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असा सोहळा आपल्याला बघायला मिळत नाही. आज आपण हे सगळं बघतो आहोत. हा वारसा अनेक वर्षापासून सुरू आहे. यांची जी मागणी असते, जी इच्छा असते, तो पांडुरंग पूर्ण करतो. आणि त्यामुळे अर्थातच महाराष्ट्र, आपलं राज्य, देश सुखावतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हरिनाम आहे, हा वारसा आहे, हा पुढे चालू राहील यात शंका नाही. सुवर्णा. गोविंद, अगदी महत्त्वाचं वाक्य तुम्ही उच्चारलं ते म्हणजे हा अत्यंत मोठा असा महाराष्ट्रातला सोहळा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. वारी म्हणजे समरसता, वारी म्हणजे एकात्मता आणि वारीत हा अवघा रंग एक झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. महाराष्ट्राचा एक रंग होऊन जातो या वारीमध्ये. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेव्हा दिवेघाटातून पुढे पुढे सरकते तेव्हा पूर्ण दुमदुमून जातो हा घाट हरिनामाच्या गजनानं. पुढे पालखीचं मार्गक्रमण कसं होतं याविषयी गोविंद सांगू शकाल का? अर्थातच 4 किलोमीटरचा हा घाटाचा प्रवास आहे. अत्यंत अवघड अशी चढण आहे. खरं तर या वारकऱ्यांच्या डोक्यावर, म्हणजे महिला वारकरी असतील तर त्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आहेत, पाण्याचे हंडे असतात, झेंडेकरी आहेत, टाळकरी आहेत, मृदंगवाले आहेत. मात्र हे सगळं ओझं घेऊन या सगळ्यांना एकच ओढ असते ती पांडुरंगाच्या दर्शनाची. हा टप्पा पार केल्यानंतर सासवडला मुक्काम असतो. आज पालखीचा मुक्काम आहे, उद्याही इथे पालखीचा मुक्काम असणार आहे. त्यामुळे दर्शनाचा लाभ तर आहेच, पुढे जेजुरी आहे. त्यामुळे एक एक टप्पा अक्षरशः आनंदाची उधळण करत ही सगळी मंडळी पार करत असतात. दिवेघाटाचा आजचा जो टप्पा आहे तो अक्षरशः या सगळ्यांनी अर्थातच आता पार केलेला आहे. माझ्या मागे जे सगळी दृश्य दिसत आहेत ते आपले व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांना विनंती करतो की जसा टप्पा पार होतो तसा या सगळ्या वारकऱ्यांचा जो आनंद, उत्साह आहे तो वाढतच जातो. आणि हा जो सगळा प्रवास आहे तो कुठेही खंडित होत नाही. हे या वारी सोहळ्याचं महत्त्व आहे. अगदी कितीही पाऊस येऊ देत, ऊन असू देत, वारा असू देत, आणि दिवेघाटाचा आजचा जो टप्पा आहे तोही वारी सोहळ्यातला महत्त्वाचा टप्पा या सगळ्यांनी पार केलाय. अर्थातच पालखी इच्छितस्थळी, मुक्कामस्थळी आता पोहोचते आणि सासवडला पुढे 2 दिवस, आज आणि उद्या, या पालखी सोहळ्याचे माऊलींच्या पादुकाचं दर्शन घेण्याचं जो भाग्य आहे ते या सगळ्या भक्तांना मिळणार आहे, वारकऱ्यांना मिळणार आहे. नक्की गोविंद, असेच आमच्या संपर्कात राहा. दिवेघाटातली एकदा दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय ती पुन्हा एकदा त्यांच्यापर्यंत पोहोचूया की एका बाजूला आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी बघायला मिळते. फुलांनी सजवण्यात आलेली आहे ही पालखी आणि दिवेघाटातल्या नागमोड्या वळणांमधून हरिनामाचा गजर करत हे सगळे वारकरी सासवडकडे निघालेले आहेत, दिवेघाट पार करत आहेत. जसं गोविंद सांगत होते 4-4.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे. एका बाजूला दरी, एका बाजूला डोंगर, पर्जन्यवृष्टी काही वेळापूर्वीच झालेली होती. त्यामुळे अत्यंत निसर्गाची उधळण सुद्धा दिवेघाटातून जेव्हा ही पालखी जात असते तेव्हा होते. आणि एकच आवाज फक्त या दिवेघाटातून येत असतो, तो म्हणजे विठ्ठल 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 आणि विठ्ठल.
गोविंद, सासवडला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी थांबणार आहे, पण पावसाचं काय चित्र आहे? या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी तर पाऊस आला होता, मात्र आत्ता दिवेघाटामध्ये पाऊस आहे का? मुसळधार पाऊस कोसळतोय का? कारण अख्खा महाराष्ट्र आज भिजून गेलेला आहे पावसामुळे. सुवर्ण, आता रिमझिम पाऊस सुरू आहे. खरं तर या पावसाने या वारकऱ्यांचा क्षीण जो आहे तो घालवलेला आहे. आत्ताही पूर्णपणे या दिवे घाटामधलं वातावरण जे आहे ते ढगाळ वातावरण आहे, पूर्णपणे ढग दाटून आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की इथे जे आहे ते पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार आहे, त्यात शंका नाही. मात्र जशी इच्छा होती की या दिवे घाटामध्ये दरवर्षी कुठेतरी घामाच्या धारा लागतात आणि यावर्षी मात्र पावसाने हजेरी लावली. इतका आनंद होता या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर की या पावसामध्ये भिजायचं म्हणजे त्यांना कुणीही रोखू शकत नव्हतं. आणि हा पाऊस कालही पुण्यामध्ये वारकऱ्यांसोबत होता, आजही दिवेघाटामध्ये आहे. पुढेही हा प्रवास जो पंढरपूरपर्यंतचा आहे तो सातत्याने असाच सोबत राहील अशी शक्यता वाटते. कारण की या सगळ्यांच्या ज्या इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे आणि ती इच्छा घेऊन ते मागणं घेऊन हे सगळे वारकरी जातात आणि त्यामुळेच कुठेतरी वारकरी सुखावलेले आहेत. त्यांचा क्षीण जो आहे तो या पावसाने घालवलेला आहे. आत्ताही वातावरण ओलावा आहे, आल्हाददायक वातावरण आहे आणि हे भारावलेलं आहे. कुठेही ऐसा सोहळा स्वर्गी नाही ज्याचं वर्णनच ज्याच्यासाठी केलं जाते ते हे क्षण आहेत, ते ही दृश्य आहेत. त्याच्यामुळे गोविंद, आणि या वारीमध्ये आपण स्वतः सुद्धा सहभागी आहात, आपण सुद्धा या भक्तिरंगामध्ये न्हावून गेलेले दिसता आहात. धन्यवाद, आपण आमच्याशी सविस्तर संवाद साधलात त्याबद्दल आणि दिवेघाटातली ही सुंदर दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल. एक किनार वारकऱ्यांच्या या आनंदाला ही देखील आहे, कारण पाऊस कोसळतो तेव्हा जरी ते स्वतः वारीमध्ये सहभागी झालेले असले तरी घरी तिकडे शेतामध्ये काम करणारे जे त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांना सुखावह अशी परिस्थिती असणार आहे, म्हणून सुद्धा हा आनंद या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर असतो. माऊलींची पालखी सकाळपासूनच दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करते. यामध्ये दिव्यांग वारकऱ्यांचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे. शारीरिक अपंगत्वावर मात करत जिद्द आणि भक्तीनं त्यांनी विजय मिळवलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते सुद्धा हळूहळू का होईना पुढे सरकत विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. तर आपण बघतोय हा वारीचा सोहळा आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही सासवड मुक्कामी असणार आहे, तर लोणी काळभोर इथं तुकोबारायांची पालखी आज मुक्कामी असेल.